झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे महानगरपालिकेच्या अनेक इमारती आणि मोकळ्या जागांचे करार संपून अनेक वर्ष लोटलीत। त्यांच्या अनेक वर्षाची भाडी थकली तरी देखील महापालिका कुठलीही कारवाई करत नाही। राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हे घडत असल्याचा आरोप होतोय। आज पुण्यात घरांचे आणि जागांचे भाव गगनाला भिडलेत। मात्र त्याचवेळी महापालिकेची मालमत्ता असलेल्या जागा आणि इमारती भाडेकरूंनीच बळकावल्यात। मोक्याच्या जागांवरच्या व्यावसायिक सदनिका आणि इमारती गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेनं भाड्यानं दिल्यात। अनेक जागांचे भाडेकरार संपून अनेक वर्ष लोटली आहेत। काही जागांचं भाडंही थकलंय। अशा परिस्थितीतही महापालिका काहीच कारवाई करत नाही। राजकीय नेत्यांच्या संगनमतानंच हा प्रकार होत असल्याचा आरोप होतोय। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्यांना पालिकेच्या लीगल ॲडवायझरचं ओपिनियन पाहिजे। याच्यामध्ये ओपिनियन वगैरे काही नको, हे सगळं त्यांना हे संगनमत आहे अधिकारी आणि जागा मालकांचं आणि राजकारण्यांचं। त्याच्यामुळे या जागा ताब्यात घेण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे। सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार भाडेतत्वावर जागा देण्यासाठी निविदा मागवून त्यानुसार जागांचे दर ठरवणं बंधनकारक आहे। पण गेल्या 10 वर्षात एकदाही निविदा मागवण्यात आलेल्या नाहीत। या जागा बळकावणाऱ्यांवर राजकीय नेत्यांचाच वरदहस्त आहे। मात्र यावर प्रशासन काहीच बोलायला तयार नाही। एका बाजूला पालिकेच्याच वेबसाईटवरती या मुदत संपलेल्या जागांविषयीची माहिती उपलब्ध झालेली असताना दुसऱ्या बाजूला पालिकेच्या भूमी जिंदगी विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याबाबत काहीही माहिती नाहीये आणि त्यामुळेच या अधिकाऱ्यांनी याविषयी काही बोलण्यास नकार दिला। भाडेकराराची मुदत संपलेल्या जागांमध्ये सावरकर भवन, नेहरू स्टेडियम, विश्राम बागवाडा, क्षेत्रीय कार्यालय यासारख्या मोक्याच्या भागातल्या जागांचा समावेश आहे। या मोक्याच्या जागांची मुदतवाढ करून भाडं आकारलं तर त्याचा आर्थिक लाभ महापालिकेला होणार आहे। मात्र तरीही राजकीय हितसंबंध जपण्यासाठी कोट्यवधींच्या उत्पन्नावर पाणी सोडलं जातंय। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।